ज्यांना भाऊ नाही त्यांनी रक्षाबंधनच्या दिवशी राखी कोणाला बांधायची हा प्रश्न अनेक बहिणींच्या मनात असतो, पण त्याचं उत्तर खूप सुंदर आहे. रक्षाबंधन म्हणजे फक्त सख्या भावाच्या मनगटावर राखी बांधण्याचा दिवस नाही. हा दिवस आहे प्रेमाचा, आपुलकीचा आणि मनाने जोडलेल्या नात्यांचा. ज्यांना सक्का भाऊ नाही त्यांनी आपल्या चुलत भावाला, मामे भावाला, मावस भावाला किंवा भावासारख्या जवळच्या व्यक्तीला राखी बांधू शकतात. पण समजा तुमच्या आयुष्यात भाऊच नाही आणि राखी बांधायला कोणीच नाही, तर अशा वेळेस मनात दुःख ठेवायची गरज नाही. तुम्ही भगवान श्रीकृष्णाला आपला भाऊ मानून राखी अर्पण करू शकतात आणि आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करू शकतात. कारण देवाला बांधलेली राखी ही फक्त एक परंपरा नसून ती आपल्याला मनातील श्रद्धा आणि प्रेम व्यक्त करणाऱ्याचा एक सुंदर भाव आहे. आणि खरं सांगायचं तर राखीचा धागा हातावर बांधला जातो, पण त्याचं नातं मनाशी जोडलेलं असतं. म्हणून ज्यांना भाऊ नाही त्यांनी स्वतःला एकटं समजू नका. कधी कधी रक्ताचं नातं नसतानाही एखादी व्यक्ती आपल्याला आयुष्यातील भावासारखी साथ देते, आपल्या दुःखात उभी राहते आणि तेच नातं खऱ्या अर्थाने जपण्यासारखं असतं. म्हणून यंदाच्या रक्षाबंधनला एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. रक्ताचं नातं नसलं तरी चालेल, पण प्रेमाचं आणि आपुलकीचं नातं नक्की जपा. आणि त्यांच्या आयुष्यात भाऊच नाही त्या सर्व बहिणींना माझ्याकडून रक्षाबंधनला च्या खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ अशा बहिणींपर्यंत नक्की पोहोचवा ज्यांच्या मनात कधीच हा प्रश्न आला असेल का माझ्या हातातील राखी मी कोणाला बांधू. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी पण आहे. रक्षाबंधन म्हणजे फक्त राखी बांधणं नाही, तर नातं जपणं पण आहे. ज्यांना भाऊ नाही त्यांनी ह्या दिवशी आपल्या आयुष्यातील एखादा भावासारखा व्यक्तीला राखी बांधू शकतात. आणि जर अशी व्यक्ती नसेलच तर देवासमोर राखी ठेवून, मी अगोदरच सांगितलं की आपल्या मनातल्या इच्छा व्यक्त करून भगवान श्रीकृष्णाला आपण भाऊ मानून राखी अर्पण करू शकतो किंवा बांधू शकतो. माझ्या आयुष्यातील प्रत्येक संकटातून माझं आणि माझ्या कुटुंबाचं रक्षण कर अशी मनापासून प्रार्थना करू शकतो. आणि ज्यांना भाऊ आहे त्यांनाही ही गोष्ट लक्षात ठेवा, राखी बांधून फक्त भेटवस्तू घेण्यापुरतेच पुरेसं नाही. बहिणीच्या सुखादुःखात तिच्या पाठीशी उभं राहणं, तिची काळजी घेणं आणि तिचे मन जपणं हाच राखीचा खरा अर्थ. म्हणून ह्या रक्षाबंधनला राखीच्या धाग्यापेक्षा मनातील नात्यांचं प्रेम घट्ट बांधूया. तुमच्या आयुष्यात भाऊ नाही, बहीण नसली तरी प्रेमाचं एखादं नातं नक्की जपा. आणि तुम्हाला हा विचार आवडला असेल तर हा व्हिडिओ अशा व्यक्तींपर्यंत नक्की पाठवा जिला आज ही गोष्ट ऐकायची गरज आहे. तर तुम्हाला समजलंच असेल, ज्यांना भाऊ नाही त्यांनी राखी कोणाला बांधायची, मनात खंत वाटू द्यायची नाही. तर आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय. धन्यवाद.